मंडळी, हसताय ना हसायलाच पाहिजे हा शो नुकताच आपल्या भेटीला आला आणि मी त्या मस्त एकदम पॉझिटिव्ह एनर्जी देणाऱ्या सेटवर आहे. आणि सुपर्णा आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री, जिने अतिशय सोशिक आणि अशा एकदम सुनेच्या भूमिका साकारल्या होत्या, पण आता स्टेजवरती अशी वावरते म्हणजे असं सिक्सर लावते प्रत्येक पंचला. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कशी आहे सुपर्णा? थँक्यू सो मच. मी खूप मजेत आहे, खूप हसते आणि आत्ता सध्या. आणि आम्हाला हसवतेस कारण का वेगळा जॉनर तुझ्यासाठी, म्हणजे पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय करत असशील. सुरुवातीला हे बोलतात ना, एक शिवधनुष्य पेलायला, म्हणजे हे असं विचार तरी करायला काय होतं ते थॉट प्रोसेस जेव्हा तुला विचारलं होतं? मला जेव्हा विचारलं होतं, म्हणजे निलेशचा फोन आला की मी असा नवीन शो करतो आहे आणि माझी इच्छा आहे की यू शुड बी अ पार्ट ऑफ इट. तर माझा पहिला प्रश्न त्यालाच हाच होता की खरंच तुला माझ्यावर एवढा विश्वास आहे? पण त्याची बॅक स्टोरी अशी आहे की वी गो वे बॅक 2009मध्ये. तिथे आम्ही एकत्र काम केल्यामुळे त्याला माहिती होतं की माझं काय कॅलिबर आहे आणि त्याच्यात पण आम्ही सगळ्यात जास्त एकत्र होतो. मी आणि निलेश आम्ही सगळ्यात जास्त स्किट्स केल्या, सगळ्यात जास्त मस्ती आम्ही दोघं करायचो. त्यामुळे त्याचं असं होतं की मला माहिती आहे, मला विश्वास आहे, तुला आहे का? म्हणलं ओके, म्हणजे आय कॅन एक्सप्लोअर. कारण माझ्यासाठी जसं तू म्हणालीस तसं की आजपर्यंत इट वॉज अ डेली सोपचं नेहमी तेच करत आल्यामुळे एक तो फिक्स, म्हणजे आय कॅन डू दॅट, हे आता कॉन्फिडन्स आहे मला. पण हे जरा नवीन होतं, त्यात भाऊ ओंकार, ओ गॉड, असं सगळं स्नेहल, रोहित, सगळेच हू हॅव कम फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड ऑलरेडी, जे ऑलरेडी ते करतात, त्यांना माहिती आहे कुठे कसं टायमिंग अँड एव्हरीथिंग. बट मला पहिल्या दिवसापासून असं नवीन असल्यासारखं फिलिंग तर नाहीच आली. त्यामुळे ते अचानक असं जस्ट जेल होऊन गेलो, म्हणजे असं झालं ते. त्यामुळे इट वॉज फन. आणि जेव्हा न्यूज आम्हाला कळली की सुपर्णा तू असणार आहे त्याच्यामध्ये, तर म्हणजे आमच्यासाठी सुद्धा नवीन होतं. पण आत्ता जेव्हा आम्ही रिहर्सल बघतो इथे आल्यावर तू पूर्ण म्हणजे काफी आहेस तू सगळ्यांसाठी, असं मला वाटतंय, खरंच वाटतं. आणि हे मी कॅमेरावाने म्हणून नाही बोलते, पण खरंच तुझं कौतुक, कारण का तू येतेस आणि तू लवंगी बारसारखी वाजून जातेस. तुला कसं वाटतंय आत्ता जेव्हा कमेंट्सही येत असतील? मेन तुझ्या माणसाची कमेंट आली का, म्हणजे संकेतची कमेंट आली आहे का? नाही, संकेतनी मला जेव्हा शो निलेशचं माझं बोलणं झालं ना, तेव्हा संकेतचं पहिलं वाक्य हे होतं, चला आता ही घरात तरी काय नाही करणार. नाही, रील्स नाही, मी जे आता इथे करते ना ते सगळं मी घरात करायचं, कारण ते कुठे बाहेर करायला नाही मिळायचं ना. तो मी अशी कसंही बोलायचे, काही वागायचे, वेगवेगळे आवाज काढायचे, मिमिक्री करायचं, फालतूपणा करायचं. तर त्याचं असं झालं, चला ह्याच्यासाठी प्लॅटफॉर्म मिळाला हिला फायनली, आता काय तर तिथे जाऊन कर बाई, माझ्या समोर नको करू. पण नाही, जोक सपाट, पण तो स्ट्रॉंग सपोर्ट, आणि तू सुद्धा स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्यासाठी. तो नेहमी तुझ्याबद्दल बोलत असतो सेटवर गेल्यावर. आत्ता तुला चान्स मिळतोय बोलायचा, त्याच्याबद्दल काय सांगशील? त्याचा सपोर्ट इज द बिगेस्ट सपोर्ट. कारण बऱ्याच गोष्टी, म्हणजे आता सिम्पलेस्ट ऑफ द सिम्पलेस्ट गोष्ट म्हणजे रोज सकाळी मी म्हणजे जेव्हा शूटला येते, आमचं मंडे ट्यूजडे शूट असतं, तो मंडे ट्यूजडे दोन्ही दिवस ही मेक्स शुअर की माझी बास्केट भरलेली असेल. तो बास्केट भरतो, तो गोष्टी आणून ठेवतो, मागवतो की हे तिला लागेल, मग हे सगळं आणलं पाहिजे. आणि ती अशी बास्केट प्रिपेअर करून ठेवतो तो. बरं, ती बास्केट फक्त माझ्यासाठी नाही, इथे सगळ्यांसाठी असते. मग सगळ्यांना असं काहीतरी चटरपटर खायला, टिफिन, सगळं तो करतो. दिस इज हिज सपोर्ट किंवा हिज वे ऑफ शोईंग की आय एम देअर फॉर यू. सेटवर आलाय का तो अजून सुरू झाल्यापासून, किंवा ड्रॉप करायला? नाही, अजून नाही आलाय, आत्ताच सुरू झाला आहे. आणि प्लस इट इज तसं खूपच इकडे असल्यामुळे तसं ड्रॉप करायचा वगैरे अजून तरी वेळ नाही आली आहे, पण आय होप हिल कम सून. पण एक असं असतं ना की ऑडिशन नाही, पण त्याला माहिती आहे तू कशी आहेस. हे जेव्हा तुझ्यासाठी नवीन, आमच्यासाठी नवीन असतं, तुझ्यासाठी नवीन नाही आहे. पण सुरुवातीला जेव्हा तुला निलेशने विचारलं होतं, तेव्हा तुझ्याकडनं काय एक असं ना, व्हिडिओ मला पाठव किंवा हा एक डायलॉग म्हणून दाखव, असं काही आठव तेव्हा? नाही, असं काही स्पेसिफिकली नाही झालं. पण येस, आम्ही वी मेड शुअर की आपण काही रीडिंग्स करूयात, काही स्किट्स आपण वाचून घेऊयात, सो दॅट एक तो एक काय म्हणतात त्याला, एक तरीका कळण्यासाठी म्हणा, किंवा ती एक टायमिंगची हे करण्यासाठी. तर तो स्पेशली यूज टू कम फॉर मी. आम्ही दोघं बसायचो, आम्ही रिहर्सल्स करायचो. स्नेहल यायची की चलो तिला थोडं सुरुवात एकदमच असं गेल्या पहिल्याच दिवशी असं नको व्हायला, तिला आउट ऑफ द ब्लू सगळं नको वाटायला. सो तेवढी त्यांनी खूप हेल्प केली मला की एक तुला पण किकस्टार्ट मिळाला पाहिजे. आणि पहिल्याच ह्याच्यात, आता तुम्ही पहिला एपिसोड बघितलाच असेल, सो त्याच्यात त्यांनी असं खूप एव्हरीबडी
मेड शुअर की असं मला पण फील नाही झालं पाहिजे की मी नवीन आहे किंवा माझा हा पहिलं काहीतरी करते मी असं. त्यामुळे तो सपोर्ट निलेशकडनं खूप जास्त होता अँड दॅट वॉज व्हेरी हेल्पफुल फॉर मी. सेट इतका पॉझिटिव्ह आहे ना, इतकं कलरफुल सगळं आहे आणि प्रत्येक स्टोअरचं नाव इतकं युनिक आहे. तुला जेव्हा कळलं होतं किंवा तुमचं डिस्कशन असं झालं होतं का की असं असं नाव असणार की ऑलरेडी नाही, हे आमच्यापर्यंत नव्हतं आलं की असं काही असणार. म्हणजे आम्हाला माहिती होतं की असं कॅफे असणार आहे, मग म्हणजे दुकान असणार आहे, असं चाळ असणार आहे, बँक असणार आहे, पण आम्हाला ही नावं नव्हती माहिती. इथे आल्यावर वी वर सरप्राईज्ड फर्स्ट की हे काय नाव आहे, कर्ज फेडरे बँक काय असतं. साडी सेंटर एक्झॅक्टली माहेरची साडी सेंटर होतं. म्हणजे मी जाऊन शॉपिंगच करणार आहे असं झालं होतं. अलकाताई आणि मी तिथे किती वेळ गप्पा मारल्या. म्हटलं हे तुमचंच दुकान आहे का वगैरे. खूप 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 मजा आली होती. सेट खूपच कमाल केलेला आहे आणि दिस इज निलेश's हँड, हॅट्स ऑफ टू हिम. म्हणजे तुला अशा स्टाईलमध्ये बघायला आम्हाला सगळ्यांना आवडतं आहे. कमेंट्सही आम्ही सोशल मीडियावर बघतो, खूप तुफान कमेंट्स आहेत. सुपर्णा, काय अपील करशील? नवीन शो आहे, नवीन प्रवास आहे, काय सांगशील प्रेक्षकांना? मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकच सांगेन की जसं मी काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायला घाबरले नाही आहे, तसंच तुम्ही पण आयुष्यात काहीही नवीन करण्यासाठी थांबू नका, स्वतःला थांबवू नका. जस्ट ट्राय इट. झालं तर सक्सेसचं ते म्हणतात ना, चले तो चांद तक नाही तो रात तक, कोई बात नाही. पण लाईफमध्ये रिग्रेट नाही होणार की मी हे केलं नाही. आणि तेच मला करायचं नव्हतं, रिग्रेट की मी हे शिट यार हे करून बघायला पाहिजे होतं. सो आय वुड सजेस्ट की जस्ट एक्सप्लोर. आणि हे सगळं एक्सप्लोअर करताना खूप मनाने करा, सो दॅट तुम्ही खुश राहाल आणि हसताय ना, हसायलाच पाहिजे कायम. थँक्यू सुपर आणि ऑल द व्हेरी बेस्ट. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.